नरखेड येथील आंबेडकर नगर लुंबिनी बुद्धिविहार या ठिकाणी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. स्त्री शिक्षणाचा पाया रचणाऱ्या, ज्यांच्यामुळे आजच्या मुली मोठ्या हुद्द्यावर पोहोचल्या आहे, महिलांना सक्षम बनविण्याचे कार्य करणाऱ्या, त्याचप्रमाणे भारतीय शिक्षणाची जननी मानणाऱ्या, स्त्रीचा दर्जा उंचवणाऱ्या शिक्षिका, कवयित्री, समता, सामाजिक न्यायकर्ता, सदैव काम करणाऱ्या, वंचित लोकांकरिता शिक्षणाचे दार उघडणाऱ्या, भारतातील पहिल्या महिला शिक्षिका व समाजसुधारक क्रांतिज्योती सावित्रीबाई ज्योतिराव फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ अर्चना कैलाश बारमाटे आणि सौ पूजा शैलेश बागडे यांनी केले. तर या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्राध्यापक सौ खडसे मॅडम, प्रमुख उपस्थिती म्हणून सौ संध्याताई ढोके, सौ अर्चना बारमाटे, सौ पूजा बागडे, त्याचप्रमाणे समता सैनिक दल शाखा नरखेड शहर अध्यक्षा सौ शालू मुलतायकर, सौ प्रमिलाताई तागडे व इतर मान्यवर, तसेच मोठ्या संख्येने स्त्रिया, शाळेच्या विद्यार्थिनी, उपासक उपासिका उपस्थित होत्या. सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करीत अभिवादन करण्यात आले. तसेच सावित्रीबाई फुले यांना नमन करीत पुष्प अर्पण करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने स्त्रिया उपस्थित होत्या. या प्रसंगी मान्यवरांनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी केलेल्या कार्याची आठवण करून देण्यात आली. त्यांनी जीवनात केलेला संघर्ष आणि परिस्थितीवर मात करून घेतलेले शिक्षण आजच्या काळातील प्रत्येक मुलींसाठी सावित्रीबाई या आदर्श आहेत, असे संबोधन मान्यवरांच्या विचारातून सांगण्यात आले. तसेच या कार्यक्रमाला आनंद भवन बौद्ध समाज विकास समितीचे सर्व पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते. या कार्यक्रमाचे संचालन समितीच्या सदस्या सौ जयश्रीताई ढोके यांनी केले. तर आभार प्रदर्शन समितीचे सदस्य दीपक भाऊ नारनवरे यांनी केले. या कार्यक्रमाला यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी समितीचे सर्व सदस्य, परिसरातील स्त्रिया, मुली यांनी अथक परिश्रम घेतले.